हॅलो एव्हरीवन गाइज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइज, जसं मी थंबनेल आणि टायटल बघून आलाय की तुमची MHCD 2024चे PCM ग्रुपचे डेट्स चेंज होऊ शकतात का? कारण की तुम्हाला माहिती असेल रिसेंटली तुमचे CETचे डेट्स पोस्टपोन झाले होते. कारण की मध्यंतरी इलेक्शन वगैरे येणार होते, तर त्याच्यामुळे तुमचे CETचे डेट्स पोस्टपोन केले होते. आणि त्याची तुम्हाला CET सेलनी ऑफिशियली नोटीससुद्धा प्रोव्हाइड केली आहे, ज्याच्यामध्ये तुमचे PCM आणि PCB ह्या दोन्ही ग्रुपचे तुमचे नवीन डेट्स तुम्हाला CET सेलनी प्रोव्हाइड केलेले आहेत. बट PCM ग्रुपमध्ये एक अशी डेट आहे जी तुमची एका दुसऱ्या एंट्रन्स एक्झामसोबत क्लॅश होते. ती आहे 5 मेची डेट. आता 5 मेला तुमची CETची पण एक्झाम कंडक्ट होणार आहे ॲज पर दिस शेड्यूल, आणि 5 मेला तुमची नीटची पण एक्झाम कंडक्ट होणार आहे. आता ज्या पण मुलांनी नीटच्या एक्झामला आणि CETच्या एक्झामला या दोन्ही एक्झामला अप्लाय केलं होतं, त्या बऱ्याच मुलांना प्रश्न पडले होते, दादा म्हणजे नीटची पण एक्झाम 5 मेला आहे आणि जर बाय चान्स माझी CETची पण एक्झाम 5 मेला आली तर मी काय करू? मी नीटची एक्झाम द्यायला जाऊ की CETची एक्झाम द्यायला जाऊ? सो त्याच्यामुळे CET सेलनी तुमच्याकडे एक ऑफिशियली नोटीस प्रोव्हाइड केली आहे तुमच्या ऑफिशियल वेबसाईटवर. जर तुम्ही CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलात तर तुम्ही खाली स्क्रोल डाऊन केलं तर तुम्ही या थर्ड पॉईंटला बघू शकता MHCD PCM ग्रुप. ही तुमची PCM ग्रुपवाल्यांसाठी ही नोटीस आहे. ऑल स्टुडंट्स अँड पॅरेंट्स शुड नोट दॅट MHCD PCM ग्रुप एक्झाम विल नॉट बी कंडक्टेड ऑन 5 मे 2024. जी तुमची एक्झाम 5 मे 2024ला कंडक्ट होणार होती CETची एक्झाम, ती आता 5 मेला कंडक्ट होणार नाही आहे. ॲज नीट UG एक्झाम इज ऑन 5 मे 2024, रिवाइज डेट विल बी अनाऊन्स सून. कारण की तुमची नीटची पण एक्झाम 5 मेला आहे, तर त्याच्यामुळे जी तुमची CETची एक्झाम 5 मेला कंडक्ट होणार होती ती आता तुमची कॅन्सल केलेली आहे. सो आता जर आपण शेड्यूल बघितलं तर ह्या शेड्यूलमध्ये जे तुम्हाला दिलेलं आहे की तुमची PCM ग्रुपची एक्झाम 5 मेला कंडक्ट होणार आहे. सो आता ती एक्झाम 5 मेला कंडक्ट होणार नाही आहे. 5 मेची CETची एक्झाम कॅन्सल केलेली आहे. सो त्यासाठी आता तुमचे CET सेल नवीन डेट्स तुम्हाला प्रोव्हाइड करतील. त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन डेट्स दिले जातील PCM ग्रुपसाठी. मला वाटत नाही की PCB ग्रुपसाठी काय चेंजेस होतील, कारण की PCB ग्रुपचे डेट्स कुठल्याही दुसऱ्या एक्झामसोबत क्लॅश होत नाही आहेत. बट PCM ग्रुपची एक डेट दुसऱ्या एक्झामसोबत क्लॅश होत होती, तर त्याच्यामुळे CET सेलने तुम्हाला ऑफिशियली नोटीस प्रोव्हाइड करून तुम्हाला हे सांगितलं आहे की आता 5 मेला तुमची एक्झाम कंडक्ट होणार नाही आहे. सो त्यामुळे CET सेल तुम्हाला नवीन शेड्यूल प्रोव्हाइड करतील. आता तुमची PCM ग्रुपची एक्झाम प्रीपॉन्डसुद्धा होऊ शकते किंवा पोस्टपॉन्डसुद्धा होऊ शकते. जर अनफॉर्च्युनेटली तुमचे डेट्स जर प्रीपॉन्ड झालेच तर त्याची पण तुम्ही तयारी ठेवा. तुम्ही त्यावेळी असं नाही म्हणू शकत की CET सेलनी हे डेट्स दिले होते, CET सेल एक्झाम प्रीपॉन्ड कशी करू शकते. नाही, जे तुम्हाला CET सेल डेट्स प्रोव्हाइड करेल त्याच डेट्सप्रमाणे तुम्हाला चालावं लागेल. सो त्यामुळे जर तुमची एक्झाम प्रीपॉन्ड झाली तर तुम्ही तयारी ठेवा. जर पोस्टपॉन्ड झाली तर चांगलीच गोष्ट आहे. पण मला वाटत नाही की PCB ग्रुपच्या डेट्समध्ये काही चेंजेस होतील. जर चेंजेस झाले तर थोडेसे चेंज होतील, एवढा मेजर चेंज होणार नाही आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात तुमची CETची प्रिपरेशन थांबायची नाही आहे. तुम्हाला CETची प्रिपरेशन करत राहायचं आहे. तुम्ही जर असं बोलाल की यार आता डेट्स पोस्टपॉन्ड होत आहेत, आपण नंतर अभ्यासाला घेऊ, तर नाही, डेट्स जास्त पोस्टपॉन्ड नाही होणार आहेत. थोडेफार काय पोस्टपॉन्ड होऊ शकतात किंवा प्रीपॉन्डसुद्धा होऊ शकतात, ह्याची आपण काही गॅरंटी नाही देऊ शकत. सो त्याच्यामुळे तुम्हाला CETची प्रिपरेशन तुम्हाला करत राहायची आहे. जे पण तुमचे चॅप्टर्स आहेत, जे पण तुमचे टॉपिक्स आहेत, हे तुम्हाला कवर करायचे आहेत. जे पण तुमचे MCQs आहेत त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला मॉक टेस्ट द्यायची आहे. आता बऱ्याच मुलांना प्रश्न पडला असेल की दादा मी मॉक टेस्ट कुठून द्यायची. सो बघा, SMS इन्स्टिट्यूशन तुमच्याकडे पेड मॉक टेस्ट घेऊन आलेले आहेत, ज्याच्यामध्ये 10 PCM ग्रुपचे फुल लेंथ मॉक टेस्ट आहेत, 5 PCB ग्रुपचे फुल लेंथ मॉक टेस्ट आहेत आणि 70 चॅप्टर वाईज मॉक टेस्ट आहेत PCM ग्रुपचे. सो जर तुम्हाला मॉक टेस्ट द्यायची असेल तर तुम्ही SMS इन्स्टिट्यूशनची पेड मॉक टेस्ट बाय करू शकता. आणि ह्याची अजून एक गोष्ट आहे की जेवढे पण क्वेश्चन्स तुम्हाला ह्या मॉक टेस्टमध्ये दिलेले असतील, तुम्हाला मोर दॅन इनफ तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन मिळणार आहेत, नो डाऊट इन दॅट. बट जेवढे पण क्वेश्चन त्याच्यामध्ये असणार आहेत त्या प्रत्येक क्वेश्चनचे तुम्हाला डिटेल सोल्युशन बघायला मिळणार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही मॅथमॅटिक्सचा एक सम सॉल्व करत असाल, बट जर त्या सममध्ये तुम्हाला कसं सॉल्व करायचं आहे, कुठल्या फॉर्म्युला त्या समला अप्लाय करायचं आहे, जर तुम्हाला हे समजत नसेल, जर तुम्हाला हे क्लिक होत नसेल, आठवत नसेल, तर तुम्ही त्याचं एक डिटेल सोल्युशन बघू शकता. आणि हे फक्त मॅथमॅटिक्ससाठी नाही आहे, हे प्रत्येक सब्जेक्टच्या क्वेश्चनसाठी असणार आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला ह्याचे प्रत्येक क्वेश्चनचे डिटेल सोल्युशन बघायला मिळणार आहेत. आणि जेव्हा तुमची मॉक टेस्ट एंड होईल, ती मॉक टेस्ट एंड झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण तुमचा स्कोर कळेल की तुम्ही किती स्कोर केला आहेत, किती क्वेश्चन तुमचे करेक्ट होते, किती क्वेश्चन तुमचे रॉंग होते. आणि प्रत्येक क्वेश्चनचे डिटेल सोल्युशन बघण्यासाठी तुम्हाला व्ह्यू सोल्युशनचा पण ऑप्शन बघायला मिळणार आहे. सो जर तुम्हाला ही पेड मॉक टेस्ट बाय करायची असेल तर तुम्ही माझं कूपन कोड यूज करू शकता राजेश50. त्याच्याने तुम्हाला 50% ऑफ डिस्काउंट मिळणार आहे. आणि हे डिस्काउंट फक्त लिमिटेड मुलांसाठी असणार आहे. सो लवकरात लवकर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोव्हाइड केली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही ही मॉक टेस्ट बाय करू शकता. त्या मॉक टेस्टची प्राईस थोडीशी तुम्हाला हाय दिलेली असेल, बट जेव्हा तुम्ही माझं कूपन कोड अप्लाय कराल त्यावर तुम्हाला 50% ऑफ डिस्काउंट मिळेल. सो तुम्ही नक्की ही मॉक टेस्ट बाय करा. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ही नक्की मॉक टेस्ट बाय करू शकता.
सो जेव्हा पण सी डी सेल तुम्हाला ऑफिशियली डेट्स प्रोव्हाइड करेल, जे पण तुम्हाला नोटिफिकेशन आहेत, जर काही अपडेट तुम्हाला सी डी सेलने दिली तर नक्कीच मी तुम्हाला व्हिडिओ बनवून अपडेट करीन. तर त्यासाठी चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. जर मला पर्सनली मेसेज करून डाऊट विचारायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.